तुम्हाला दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांची जन्मकथा माहिती आहे का? 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेला श्री गणेश आणि भगवान दत्तात्रेयांचे अवतार असलेले श्रीपाद श्री वल्लभ या दोघांचाही जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा. कथा अशी की आंध्र प्रदेश येथील पिठापुरम या गावी आपण राजा व सुमती हे दाम्पत्य राहत होते. एक दिवस अमावस्येच्या दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होते. दुपारच्या वेळी एक अतिथी घरासमोर येऊन भिक्षा मागू लागला. त्यावेळी सुमती एकटीच घरात होती. माते भिक्षा वाढ हा आवाज ऐकून ती बाहेर आली. वास्तविक श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय जेवण वाढता येत नाही अशा पूर्वीच्या रूढी. परंतु अतिथी भिक्षिकराचे तेजपुंज रूप पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भिक्षा घातली. तो अतिथी साक्षात दत्तगुरु होते. ते प्रसन्न होऊन म्हणाले, माते वर माग. सुमतीला एकूण 4 मुले होती, पण त्यापैकी 2 वारली तर दुसऱ्या दोघांपैकी एक अंध व एक पंगू होता. आपल्या दोन्ही मुलांच्या अवस्थेमुळे दुखी असलेल्या सुमतीने आपल्यासारख्याच तेजोमय मुलाची मी अपेक्षा करते अशी विनंती केली. दत्तगुरु म्हणाले, तुला कुलभूषण, तपस्वी, कीर्तिमान असा पुत्र होईल. तो तुमचे दारिद्र्य हरण करेल. हे ऐकून सुमती आनंदी झाली व दत्तप्रभू तिथून अदृश्य झाले. पुढे सुमतीला एक तेजोमय पुत्र प्राप्त झाला. त्याचं नाव श्रीपाद असं ठेवलं. हा बालक 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याची मुंज केली. तोपर्यंत हा 4ही वेद म्हणू लागला होता. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदांचे अर्थ सांगत होता. पुढे त्यांनी ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला. ते माता पित्याला म्हणाले, मला उत्तरेकडे जायचंय, तीर्थाटन करायचं आहे. मी आई वडिलांच्या प्रती असलेली सर्व कर्तव्य पूर्ण करेन. असे म्हणून त्यांनी त्यांची अमृत दृष्टी त्यांच्या दोन्ही भावंडांवर टाकली आणि 2ही भावंडे सुदृढ झाली. आणि त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ तीर्थाटनासाठी निघाले. श्री गुरुदेव दत्त. कथा माहितीपूर्ण वाटल्यास पुरातन गाथाला नक्की फॉलो करा.